नमस्कार भावा बहिणींनो, कसं काय चाललं आपलं? स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आता मी आलो आपल्या रानामध्ये शेळ्या घेऊन. हे आपलं पळीच आहे. आपल्या काय आता 2-3 नगस शेळ्या राहिल्या, तेवढ्याच घेऊन आलो. आता कसं मग नाही का आमच्या 10-12 शेळ्या मेल्या, तर तेव्हा पण आता जास्त काही शेळ्या राहिल्या नाही. आमचं कसं आहे, रात्री पाणी आला. हे बघा कपाशी कशी, कापूस कसा भिजला पा. भावाचा कापूस हो, मग कापूस तिकडं आहे, तिकडे चाललो आता मी. आता कापूसही भिजला म्हणलं, आणि आता का ये म्हणलं जाऊन. आज आम्ही कापूस घेतला होतो, काल केली फवारणी. होता कापूस घेतला, पण आता का करते आता म्हणलं जा म्हणलं, येऊन म्हणलं या म्हणलं जाऊन. कापूसही वल्ला आहे म्हणलं, काही फायदाच नाही म्हणलं येथून म्हणलं. हे बघा कापूस वल्ला आहे कसा दिसते काय, कापूस वल्ला आहे पा. हा कापूस वल्ला आहे, जमीन वल्ली आहे पा. झन्नटून काल पाणी आला, पाऊस आला, त्यामुळे आता नाव वल्ल वल्ल होऊ नये. हे बा 2-3 नग आहे आपल्या बकऱ्या. आलो आता चारासाठी, चारतो 2-4 वाजेपर्यंत संध्याकाळी. अरे या या, आणि आपलं घेऊन जातो घराकडे. मग आता हे बागं बुगत करतो. आता झाड आता हे जेवढे झाड आता झगडे वातावरण पुणे कोणी घेते का पाणी माहीत नाही. तर आलं की तर पाणी पुन्हा आपत येते म्हणलं. हे पट्टपट्ट हे झाडं असे बागवा लागते, मग लवकर आपले बकरे जगते. मग आपल्याला घराकडे नेता हे ते बकऱ्या. या हवा या 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 या. आता का पाला खाली भिल्ल्या बकऱ्या येत नाही. खाऊ दे. आता हा कापूस थोडासा उष्णतेमध्ये आहे. हे वल्लाच आहे, वल्ला कापूस आहे. बघा हात कसा वल्ला होते पा. आमचा कापूस तर याच्यापेक्षा वल्ला असन, कारण तर आमच्या कापसामध्ये जास्त पालाच आहे, उंच पराठी आहे, ऊन लागत नाही, त्यामुळे लवकर आमचा कापूस वाढत नाही. हा कापूस उद्या सकाळी याचाले तयार होते, पण आमचा नाही होत. तिकडं आहे आमचा भाव. परवा 13 पर्यंत आता आमचा कापूस वल्लाच आहे त्यात. कारण वापते का कमी आहे, वापलं तर पुन्हा भाव कमी येते. पहिलंच आमचे बोंड सल्ले तिथे, आता पाऊस झाला बोलला नाही. आला पाणी ठीक झालं म्हणा, कारण तर हे कपाशीले फायदा झाला. आमच्या कपाशीले पाणी पाहिजे होतं, पण बाया सापडल्या असत्या आणि कापूस यसला असता तर घरी जात होता आपला कापूस, वल्ला होत नव्हता. आता ते कसं आहे, आजा मिला नातू झाला, घरचे दरचे बरोबर असं झालं पाहिजे. आमच्या कापसाचं कापूस यसला असता तर भाव चांगला येत होता, खराब होत नव्हता कापूस. आता का वरचे बोंड लागते, पण खालचा कापूस खराब केला, अशी आता कंडिशन आहे. आता इकडं आड तिकडे विहीर असं राहते कंडिशन. लागल्यात चराले येतात शेळ्या. लहानचं का पाडू आणला, लहानचं हे तानं पाडू आणलं, आपल्या पोटाशी धरून आणलं पाडू. हे बघा तानं पाडू, आणि वावरामध्ये आणून सोडून दिलं. चर म्हणलं आता म्हणलं कुठं आता चारा मला नेट बसते. आता लहानच्या का पाडू राहिले चरता येतं आपले. हे बघा इथं डुकरानं खाणलं का हे नाही, इथं उकटू आहे डुकराने उकटू आहे का, कुठं कंद काढून दिले का लोकांना. लोक येते परगावातले, कंद निलसन नाही तर डुकरं दुखतलं कोणतं तरी आहे. बघा लागले चरले. आता 2-3 नग शेळ्या आहे, लवकरच जगते आपल्या शेळ्या, काही जास्त वेळ लागत नाही. मग आपल्या मेल्या नाही का शेळ्या, 12 शेळ्या मेल्या आपल्या, भक्कम नुकसान दिली. आता त्या आमच्या शेळ्या जनल्या असत्या भावांना. आता हे शेळी जनलेलं पहा बरं. काल एक शेळी जनली, 2 पिल्ले घरी आहे. मागं एक शेळी बकऱ्या मेल्यानंतर जनली होती, त्याचं एक पिल्लू वाचलं, एक पिल्लू आहे शिल्लक. ते आले पाहिजे लाख लाल पिल्लू ते. आता बाकीचं आहे. आता 4 शेळ्या असत्या तर 25-30 नग पुन्हा आमच्या बकऱ्या वाढल्या असत्या. नुकसान झाली भयानक. आता एक शेळी म्हणलं कमीत कमी 10-15 हजार खपते, तर 25-30 शेळ्या म्हणलं तर किती नुकसान झाले सांगा. आता 12 शेळ्यापासून आमची पुन्हा 25-30 शेळ्या विकास झाल्या असत्या पुढच्या वर्षी. जेवढे आमची नुकसान झाली आता भावानं, 10 वर्षाची मेहनत फुकट गेली, पाण्यात गेली. जाऊ दे, आता दुःख करून काही फायदा नाही. रानामध्ये शेळ्या चारत आहोत, लागला पाणी. बघा लागला पाणी, शेळ्या येतं लागल्यात चराले. आता मला शेतकरी नाही सापडली, कुठे ठेवली का सुमित्राने शेतकरी, बापून शेतकरी कुठे ठेवली का सापडलीच नाही, मला आणलीच नाही मी शेतकरी. आता बकऱ्या कामाने कसं आहे, शेतकरी आणता येत नाही, कोणतं बापूही आणत नाही, त्यामुळे आम्ही काही शेतकरी वापरलीच नाही पावसाळ्यामध्ये. पण मातीत ठेवली का शेती सापडलीच नाही, आणतो म्हणलं. पण लागलं पाणी. आता फोन बंद करतो आणि फोन येतं मेन कापडामध्ये ठेवतो. बघा बकऱ्या निघल्या घराकडं आणि पाणी लागला. बघा येतं आहे का तुम्हाला, निघल्या घराकडं, आणल्या चालत पाणी लागल्यामुळे निघल्या घराकडे. चाललो आता घराकडे मी, आता पाण्यातच चाललो आता. हे बघा थेंब पाणी लागला, लोकांच्या बंड येत आहे. हे बघा पाणी लागल्यामुळे. चला चल धसल्या जातो आता भावांनी आता घराकडे. आता कवय थांबायचे, आता वल्ल होऊन जाते. शेतकरी नाही काही नाही आणली.